नमस्कार मंडळी, मी पूजा कुक विथ पूजामध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते। आता हिवाळ्याचे दिवस सुरू झालेले आहेत आणि बाजारात खूप छान आणि ताजे आवळे मिळतात। चला तर मग संधीचा फायदा घेऊया आणि आवळा कँडी बनवूया। त्यासाठी इथे 1 किलोच्या प्रमाणाने आवळे घेतलेले आहेत। आवळे अगदी घरचे आहेत, पाहू शकता तुम्ही, मस्त ताजे आवळे आहेत। त्यामध्ये खूप सारं पाणी घालायचं धुण्यासाठी। आवळे छान आपण धुवून घेऊयात आणि एका चाळणीमध्ये काढूयात। असं 1-2 पाण्याने धुवायचं। जर जास्त माती असेल तर माती निघेपर्यंत मस्त धुवून घ्यायचं। चाळणीमध्ये काढायची, त्यातलं पाणी जे आहे ते पूर्ण निथळून घ्यायचं आणि त्याच चाळणीमध्ये आपण आवळे उकडून घेणार आहोत। त्यासाठी कढईमध्ये पाणी ठेवलं होतं, त्याच्यावरती अशा पद्धतीने स्टँड ठेवायचं आणि पाणी छान उकळलं की चाळणी त्यामध्ये ठेवून द्यायची। तर हे आवळे उकडायला आपल्याला किमान 15 ते 20 मिनिटं लागतात। अगदी मीडियम फ्लेमवरती आवळे उकडून घेणार आहे। आता हे झाकण ठेवायचा प्रयत्न केला पण ते काही बसलं नाही, म्हणलं चला शेवटी ताटच ठेवून देऊया। अशा ताट ठेवून मी हे आवळे 15 ते 20 मिनिटं उकडून घेतलेले आहेत। आता पाहू शकता मस्त आवळे उकडले आहेत। त्याचा कलर चेंज होतो, पिवळसर कलर येतो आवळ्याला। आणि मी थोडंसं दाबून पाहिलं तर आवळे छान उकडले होते। आता त्याला काढून घेऊयात आपण। थोडंसं 5-10 मिनिटं थंड करून घेऊयात। अगदी हाताला चटके बसेल आणि काढायचं एवढं काही अर्जंट नाही आहे। थोडंसं थंड झाले की ते मस्त वेगवेगळे होतात। आता थोडेसे थंड झालेले आहेत आवळे, पाहू शकता तुम्ही। तर अशा पद्धतीने आवळ्याला जर काही असेल ते किंवा पडलेले डाग असतात किंवा तुम्ही ते म्हणजे आवळे जेव्हा झाडावरनं पडतात तर त्याला थोडेसे असे कैरीला जसे डाग पडतात त्या पद्धतीने डाग पडतात। हेही पडलेलेच डाग आहे। वाटलं तुम्हाला तर किडकं तुम्ही काढून टाकू शकता। तर आता हे अशा पद्धतीने आवळ्याचे पार्ट करून घ्यायचे। खूप इझिली याचे पार्ट होतात, थोडा वेळ लागतो पण पटपट याचे पार्ट अशा पद्धतीने होऊन जातात। तर अगदी म्हणजे तुम्हाला काही चिरत वगैरे बसायची गरज नाही आहे। हलक्या हाताने अशा पद्धतीने करून घ्यायचं आहे। आता हे माझं सगळं आवळा अशा पद्धतीने फाक करून तयार आहे। तर इथे गूळ घेतला आहे मी। 1 किलो आवळा असेल तर अर्धा किलो गूळ लागतो। बरणीमध्ये अशा पद्धतीने एक पसरट बरणी घ्यायची। ही जरा मोठीच झाली आहे पण ठीक आहे। तर एक आवळ्याची लेअर आणि गुळाची लेअर लावायची, म्हणजे जेणेकरून काय होतं त्याचं छान पाणी होतं आणि ते मस्त पाण्यामध्ये मुरले जातात। तर अशा पद्धतीने मी एक आवळा आणि एक गुळाची लेअर सगळ्या लावून घेतलेली आहे। तर आवळा हा खूप गुणकारी आहे। तर आवळा कँडीने ॲसिडिटी दूर तर होतेच। जर केसांची प्रॉब्लेम्स असतील, केस गळतीवर पण आवळा खूप रामबाण उपाय ठरतो। तर तुम्ही आवळ्याचा ज्यूस पिऊ शकता किंवा रोज 1-2 कँडी जरी खाल्ल्या तरी पण चालतं। आवळा हा खूप आरोग्यदायी आहे आणि तो थंडीमध्येच मिळतो, तर त्यासाठी आपण त्याचा फायदा घेतलाच पाहिजे। तर अशा पद्धतीने मी ते सगळं गूळ आणि आवळे अशा पद्धतीने तयार करून घेतलेले आहे। अशा लेअर लावून घेतलेल्या आहे। तुम्हाला दाखवते मी कशा लेयर्स लागल्या गेल्या आहेत। हे पहा, अशा पद्धतीने सगळे आवळे आणि गूळ यामध्ये आपण मिक्स करून आता त्याला बिलकुल हलवायचं वगैरे नाही आहे। 2 ते 3 दिवस अशा पद्धतीने मुरून घ्यायचं आहे। तिसऱ्या दिवशी उघडून पाहिल्यानंतर पाहू शकता गुळाचं पूर्णपणे पाणी झालेलं आहे। मध्ये मध्ये त्याला 2 दिवस राहते, तर मध्ये मध्ये त्याला हलवत राहायचं आहे, मग त्याला बुरशी लागायची शक्यता असते। अशा पद्धतीने तिसऱ्या दिवशी सकाळी चाळणीवरती हे काढून घ्यायचं आणि खाली गुळाचं पाणी वेगळं करायचं। थोडंसं पाणी निथळलं की ही आवळा कँडी मस्त उन्हात वाळवायची। जर ऊन नसेल किंवा हिवाळ्याचे दिवस असतील किंवा पावसाळ्याचे दिवस असतील, शक्यतो पावसाळ्यात तर आवळा जास्त करून मिळत नाही, पण हिवाळ्याचे दिवस असतात, कधी कधी धुकं पडलेलं असतं, ऊन पडत नाही, तर तुम्ही याला फॅनखालीसुद्धा वाळवू शकता। उन्हात जर वाळत असाल तर 1 दिवस पुरेसा आहे। फॅनखाली 2 ते 3 दिवस वाळवून घ्यावे लागतात। तर अशा पद्धतीने पसरून टाकायचं, एका जागेवर वगैरे टाकायचं नाही, म्हणजे ते सगळीकडनं त्याला पुरेशी हवा भेटली पाहिजे, पुरेसं ऊन लागलं पाहिजे। तर अशा पद्धतीने मी आवळे जे आहे ते पूर्ण पसरून घेतलेले आहेत आणि यामध्ये टाकून घेतलेले आहे। जर तुम्हाला वाटत असेल की खूप अडचण होती तर तुम्ही 2 ताटांमध्ये पार्टिशन करू शकता याचं। आणि मस्त उन्हात वाळवायला ठेवलेले आहेत मी ते। आता 1 दिवसानंतर 1 ते 1.5 दिवसानंतर तुम्हाला मी आवळे दाखवते कसे वाळून तयार झालेले आहे। मस्त अशी अगदी बाजारात मिळतात अशी आवळा कँडी बनवून तयार आहे। यामध्ये कोणतंही केमिकल नाही। बाहेर कधी कधी केमिकलही यूज केले जातात ती आवळा कँडी बनण्यासाठी। तर अशी मस्त घरगुती आणि मस्त आवळा कँडी आपली इथे बनवून तयार झालेली आहे। तुम्ही ही आवळा कँडी 1 वर्षभर साठवून ठेवू शकता, बिलकुल खराब वगैरे होत नाही, बुरशी वगैरे लागत नाही।
तर मस्त आपली आवळा कँडी तयार झालेली आहे. तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि पुढची रेसिपी तुम्हाला काय हवी तेही सांगा. आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.